मग त्याला अकॅडमिशियन ब्राह्मी म्हणू की नॉन अकॅडमिशियन त्याला धम्मलिपी. क्लिअर? कारण सम्राट अशोकांच्या शिलालेखामध्ये धम्मलिपी शब्द मिळतो. आता जिला आपण ब्राह्मी म्हणतो त्याच्यामध्ये पण धम्मलिपी शब्द मिळतो, आणि मला वाटतं की ज्याला आपण खरोष्टी म्हणतो त्याच्यामध्ये ते शब्द मिळत असतील. बरोबर? जर सगळ्यामध्ये तो शब्द मिळाला तर सगळ्या लिपीला आपण धम्मलिपी म्हणता येते. मला असं वाटतं की सम्राट अशोकाने जी शिलालेख लिहिली कदाचित त्याच्यामध्ये धम्म निर्देशित केल्यामुळे धम्मलिपी शब्द त्या धर्मलेखाला वापरला. आज आपण ते लिपी म्हणून नाही, लिपी वेगळं कसं. आज विद्वानांनी त्याला ब्राह्मी नाव दिल्यानंतर मला वाटतं की आपण त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये कशाला जातो. ठीक आहे, ब्राह्मी आहे तर तुम्ही अकॅडमिकली ब्राह्मी म्हणा, इट इज बेटर. हा एक चांगला पर्याय असू शकतो. बाकी तुमची भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला स्वतंत्र दिले, तुम्ही तो बघू शकतो. मी त्याला ब्राह्मी म्हणतो, मी माझा वैयक्तिकरित्या त्याला ब्राह्मी. मला लोक सर धम्मलिपीविषयी बोलू, ठीक आहे, मी ब्राह्मी लिपीविषयी बोलू. क्लिअर? काही इश्यू नाही? क्लिअर? आणि ही लिपी मी विद्यार्थी दशेत असताना, मी मुंबई विद्यापीठामध्ये असताना वर्कशॉप घेतलं होतं 2010. म्हणजे मी स्वतः शिकलो होतो 2004. डिप्लोमा इन हिस्ट्री स्टडीज आणि प्रिपरेशन करत असताना आमच्या टीचरने आम्हाला शिकवलं, आणि आम्ही नंतर त्याची प्रॅक्टिस करत करत त्यावेळेस पुस्तकं वगैरे अवेलेबल नव्हती एवढी, पण जी काही मिळाली त्याच्यावर आम्ही बाराखडी वगैरे असं करून 2010 साली एक वर्कशॉप घेतला. त्याच्यामध्ये सगळं का की असं सगळं संकलन केले, बऱ्याचशा साहित्यावर एक संकलन केले, एक पुस्तिका तयार होते, विद्यार्थ्यांना ते शिकायला मिळतं. आणि त्याच्यावर कोणाची मोनोपॉली नसते कधी शिकायची. एवढं लक्षात ठेवा की ही ज्ञान आहे ना, ह्याच्यावर कोणाची मोनोपॉली नाही, मक्तेदारी नाही. ते प्रत्येकासाठी खुलं असावं, ओपन असावं, प्रत्येकाने शिकावं आणि आपल्या ज्ञानामध्ये त्याचा भर करून घेतली. ठीक आहे. काही लोक ते पुस्तकं छापतात, त्याच्यावर आपली नावं लिहितात, मग त्याच्यावर मोनोपॉली. अशोकाने कधी मोनोपॉली ठेवली नाही, तर आपण कशाला त्याच्यावर मोनोपॉली ठेवा. सगळ्यांसाठी मुक्त असावं, सगळ्यांना वाचता आलं. तुम्ही जर इथे आला, आपल्याकडे कान्हेरीला आला, तर इथे जी शिलालेख तुम्हाला वाचून ते समजले पाहिजे याचा ते प्रयत्न करा. तर त्याची काही पद्धत असते. पद्धत अशी असते की पहिले आपण त्या लिपीचं ट्रान्स्क्रिप्शन करायचं, लिप्यांतर करायचं असतं. म्हणजे तुम्हाला ती लिपी आली, शिकला, तर त्याला तुम्ही काय करायचं, तुम्हाला अवगत असलेली जी लिपी, देवनागरी असो, रोमन असो, त्याच्यामध्ये ते ट्रान्स्क्रिप्ट करून घ्यायचं. म्हणजे एका लिपीमधून दुसऱ्या लिपीमध्ये आपण लिप्यांतर. ठीक आहे. जसं आता ते ब्राह्मीमधलं अ लिहिलेलं असं, तुम्ही काय करू शकता, तुमच्या अ मध्ये मराठीमध्ये किंवा देवनागरीमध्ये तुम्ही लिहून घ्या. सगळे अक्षर एकत्र आल्यानंतर त्या शिलालेखाची भाषा कोणती त्याच्यावर थोडासा भर द्यायचा. काही लोक त्याला शिलालेखी प्राकृत म्हणतात. संस्कृतचे विद्वान काय करतात, त्या शिलालेखामध्ये संस्कृतच्या जवळचे असले वाटल्यामुळे ते काय करतात, त्याला संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करतात तसे, आणि त्याचं भाषांतर करतात. जुने तुम्ही पुस्तकं वाचले तर तुम्हाला असं दिसेल की तो शिलालेख ब्राह्मीचा लिहिलेला असतो, त्याचं जसे तसं ट्रान्स्क्रिप्शन केलेलं असतं, नंतर संस्कृतमध्ये भाषांतर. तुम्ही पालीमध्ये भाषांतर करू शकता. आमच्या टीचर आहेत डॉक्टर मीना तालीम यांनी, त्यांनी सम्राट अशोकांच्या सगळ्या शिलालेखांचं पालीमध्ये भाषांतर केलेली पुस्तक आहे, अशोका द न्यू विजन. ते पण अवेलेबल आहे. ते आम्ही विद्यार्थी दशेत असताना त्यांचं ते भाषांतर होऊन आमच्या समोर ते पुस्तक आलेलं आहे. ठीक आहे. तर अशी कामं ऑलरेडी झालेली, म्हणजे बरेचशी कामं झालेली आहेत. आपल्यासाठी करायसाठी भरपूर कमी काम आहे. आपण सध्या शिकणं आणि समजून घेणं याच्यावर जास्त वेळ दिला तर पुढच्या पिढीला तुम्हाला थोडंसं संशोधनासाठी अग्रेसर करा. तर ट्रान्स्क्रिप्शन केल्यानंतर तुम्ही त्या शब्दांना त्या भाषेच्या ज्ञानानुसार जोडायचं. अक्षरांना जोडून काय तयार होते, शब्द तयार होते. शब्दांना जोडून काय तयार होते, वाक्य तयार. एकदा वाक्य तयार झालं तर तुम्हाला ते वाक्य वाचून त्याच्यातून अवगत असलेल्या भाषेमध्ये भाषांतरित करून त्याला ट्रान्सलेट करता येईल.